पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवरती रामनवमीच्या विशेष भागामध्ये आपले पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे. तुझे नाम माझे मुखी आसो देवा, तुझे नाम माझे मुखी आसो देवा, विनवितो राघवा दास तुझा, तुझ्या नामा बळे तरले पतित, तुझ्या नामा बळे तरले पतित, म्हणून माझे चित्त तुझे पायी, म्हणून माझे चित्त तुझे पायी. तुका म्हणे तुमचे नाम हे सादर, तुका म्हणे तुमचे नाम हे सादर, दाता निरंतर सुख वाटे, दाता निरंतर सुख वाटे, तुझ्या नामावळे तरले पतित, म्हणून माझे चित्त तुझे पायी, म्हणून माझे चित्त तुझे पायी. मंडळी, आज अतिशय महत्त्वाचा पुण्य पावन पर्व काळाचा असणारा दिवस. भगवान श्री विष्णूंचे जे प्रमुख 10 अवतार आहेत, या प्रमुख 10 अवतारामधील श्रीराम अवतार हा 7वा अवतार. श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत, महावीर आहेत, सर्व गुण संपन्न आहेत. मानवामध्ये अति उत्कृष्टता जी काय असायला पाहिजे ती सर्व या अवतारामध्ये भगवान श्री विष्णूंनी रामरूपाने आपल्यासमोर व्यक्त केलेली आहे. असा असणारा हा श्रीराम चैत्र शुद्ध नवमीचा असणारा उद्याचा असणारा आजचा हा राम जन्मकाळाचा दिवस. म्हणून आज आपण थोडंसं श्रीराम जन्माच्या चरित्रासंबंधानं थोडासा विचार करूया. मंडळी, या भारतवर्षामध्ये पूर्वीच्या काळामध्ये 2 राजघराणी विशेषत्वानं राज करायची. एक चंद्रवंशीय राजघराणं आणि दुसरं सूर्यवंशी राजघराणं. या सूर्यवंशी राजघराण्यामध्ये अनेक कुळं होऊन गेली. त्यामध्ये इक्ष्वाकू राजाचं एक कुळ आहे आणि त्या इक्ष्वाकू राजाच्या कुळामध्ये रघु हा अतिशय चारित्र्य संपन्न बलवान महावीर असा राजा होऊन गेला. या सूर्यवंशामध्ये अनेक राजे महान तपस्वी भगवत भक्त आणि सर्वगुण संपन्न होऊन गेले. ज्याच्यामध्ये राजा हरिश्चंद्र, ज्याच्यामध्ये राजा शिवी, त्याचप्रमाणे रघुराजा हा अतिशय श्रेष्ठ राजा होऊन गेला या कुळामध्ये. त्या रघुराजाच्या नावावरूनच रघुवंश असं नाव श्रीरामाच्या वंशाला पडलेलं आहे. त्या रघुराजाचा एक किस्सा की ज्या वेळेला यज्ञ फार मोठा त्यांनी केला आणि सगळी संपत्ती दानधर्म करून सर्व याचकांना तृप्त केलं, त्याच वेळी एक ब्राह्मण त्या ठिकाणी दान मागण्याकरता राजाकडे ज्या वेळेला आला, त्यावेळी त्याच्या खजिन्यामध्ये काही संपत्ती नव्हती. परंतु त्यांनी त्या ब्राह्मणाला रिक्त हातानं पाठवले नाही. त्यांनी इंद्राला आज्ञा केली की मला त्या ठिकाणी एक 14,000 सुवर्णमुद्रा पाहिजेत. इंद्राने तात्काळ त्या ठिकाणी पाठवल्या. जर नाही पाठवल्या असत्या तर रघुराजाचं सामर्थ्य माहिती होतं की तो स्वर्गावरती आक्रमण करू शकला असता. एवढा देवादिकांना ज्यांचा दरारा असा राजा हा रघुराजा. त्या रघुराजाच्या वंशामध्ये पुढं दिलीप राजा होऊन गेला. दिलीप राजाच्या नंतर अज नावाचा हा राजा त्या वंशामध्ये झाला आणि त्या अजराजाचा पुत्र असणारा राजा दशरथ, आणि त्या दशरथाच्या पोटी भगवान श्रीरामांचा त्या ठिकाणी जन्म झालेला आहे. मंडळी, भगवंत ज्या वेळेला अवतार घेतो त्या अवतार घेण्याला काहीतरी विशेष प्रयोजन असतं. भगवंताने जो धर्म स्थापन केलेला आहे त्या धर्माची घडी ज्या वेळेला विस्कटते, अधर्माचा ज्या वेळेला सुळसुळाट वाढतो, धर्माची गळचेप होते, त्यावेळेला भगवान परमात्मा स्वतः म्हणतात की आम्हाला अवताराला यावं लागतं. भगवंताने गीतेमध्ये आश्वासन दिलेलं आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य
तदात्मानं सृजाम्यं. जे वेळी धर्माची वाट मोडे, अधर्माची शिगतडे, तै आम्हा येणे घडे संसार स्थिती, असं भगवान सांगतात. या न्यायानं सामान्य मनुष्याला ज्यावेळेला जगणं मुश्किल होतं, धर्माचा ज्यावेळेला ऱ्हास होतो, त्यावेळेला देवाला यावं लागतं. असे अनेक अवतार झाले. याही अवतारामध्ये तीच अवस्था झाली. रावणासारखे जे सर्व दैत्य आणि त्याचे सगळे असणारे साथीदार ह्यांनी अतिशय धुमाकूळ गाठला. नुसता पृथ्वीवरतीच नव्हे तर पृथ्वी, स्वर्ग, सत्यलोकापर्यंत, ब्रह्मदेवापर्यंत सर्वांना त्राहिमाम अशा प्रकारची अवस्था करून ह्या रावणाने सोडलेली होती. आता रावणाचा इतिहास मंडळी फार मोठा आहे. रावण हा सामान्य नव्हता, तर तो ब्रह्मदेवाचा पुत्र असणारा पुलस्त्य ऋषी आणि त्या पुलस्त्य ऋषीचा पुत्र असणारा विश्रवा आणि विश्रवा नावाच्या ऋषींच्या पासून जन्माला आलेला हा रावण हा मुलगा आहे. मंडळी, शंका अशी येते की ऋषीपुत्र असताना दैत्य कसा काय झाला? तर त्याची गंमत अशी की त्या विश्रवा ऋषीला फसवून सुमाळी नावाच्या दैत्यानं आपली मुलगी फसवून त्याला त्या ठिकाणी आपल्या मुलीचं लग्न त्याच्याशी विश्रवा ऋषीशी केलं. ब्राह्मणाच्या रूपामध्ये तो दैत्य आला आणि ब्राह्मण रूपामध्ये येऊन आपली मुलगी त्याने विश्रवा ऋषीला दिली. मी खूप गरीब ब्राह्मण आहे, मुलीचं लग्न करण्याचं माझ्याकडे सामर्थ्य नाही, तेव्हा तुम्ही माझ्या मुलीचा स्वीकार करा पत्नी म्हणून, अशी विनंती केल्यामुळं दयाळू अंतःकरणाने त्याने ते मान्य केलं. पण ती दैत्यकन्या होती आणि तिच्यापासून जी पुढे संतती निर्माण झाली ती म्हणजे रावण, कुंभकर्ण, बिभीषण, शूर्पणखा आणि त्राटिका अशी 5 संतती जन्माला आली. त्यातलं एकच अपत्य म्हणजे बिभीषण हे सात्विक भगवत भक्त निघाले, बाकीचे दैत्य. पण या दैत्याने खूप मोठा त्रास दिला. सगळ्या देवादिकांना आपले दास बनवलं आणि पृथ्वीवरती त्राहिमाम करून सोडलं. अशा वेळेला ब्रह्मदेवाकडे सर्व देव गाराणी सांगायला गेले. ब्रह्मदेव म्हटले, मीही त्या ठिकाणी पराधीनच आहे, परंतु आपण काहीतरी उपाय करूया. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सर्वांनी मिळून विचार केला. भगवान विष्णूंच्याकडे हे गाराणं घातलं. भगवान विष्णूंनी सर्व देवांची तातडीची सभा बोलवली आणि मी स्वतः रामरूपाने अवताराला येणार आहे. शेष असणारा शेष भगवान ते लक्ष्मण रूपाने अवताराला येतील. माझ्या हातातला शंख आणि माझ्या हातातलं चक्र हे भरत आणि शत्रुघ्न या रूपाने अवताराला येतील. सगळ्या देवांना सांगितलं तुम्ही आता वानर रूपाने अवताराला या. लक्ष्मी आई साहेबांना भगवंतांनी सांगितलं तुम्ही जनक नगरीमध्ये जाऊन सीता या रूपाने अवताराला या. अशा प्रकारे देवाने सर्व विचार करून निर्णय घेतला. नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे ऐसा करुनी विचार, नामा म्हणे ऐसा करुनी विचार, घ्यावया अवतार सिद्ध झाले, घ्यावया अवतार सिद्ध झाले. नामा म्हणे ऐसा करुनी विचार, घ्यावया अवतार सिद्ध झाले. हे सर्व ठरलं देवांच्या मध्ये आणि अवताराचं सगळी रूपरेषा ठरवली. पण आता अवताराला यायचं कसं, त्याला निमित्त कारण काय? तेव्हा निमित्त कारण दशरथ राजा आणि कौशल्या या उभयतांच्या पोटी श्रीराम अवताराला येणार हे निश्चित झालेलं होतं. हे दशरथ आणि कौशल्या ही दुसरी तिसरी कोणी नसून सर्व देवांचे माता पिता असणारे कश्यप ऋषी आणि आदिती माता हेच दशरथ आणि कौशल्याच्या रूपाने अवताराला आलेले होते. या दोघांच्या नावामध्ये सुद्धा फार मोठं महत्व आहे मंडळी. दशरथ या शब्दाचा अर्थ 10 इंद्रियांचा असणारा हे शरीर हे 10 इंद्रियांचा असणारं रथ आहे. 10 इंद्रिय हे या रथाचे असणारे घोडे आहेत. पण हे 10 घोडे इतकी विचित्र आहेत की एका दिशेने चालत नाहीत. एक घोडे एकीकडे ओढते तर दुसरं घोडं दुसऱ्या बाजूला ओढतं या रथाला. त्यामुळं ह्या रथाला गती देणारा, व्यवस्थित मार्गावर चालवणारा जो सारथी आहे हा 10 इंद्रियांचा स्वामी असणारं मन हे जर त्या ठिकाणी सक्षम असेल तर 10ही घोड्यांना आवर घालून नियंत्रित करून एका दिशेने व्यवस्थित चालवायला लावतं. असा असणारा हा राजा दशरथ आहे. 10 इंद्रियांच्या वरती स्वार झालेला, त्यांना ताब्यात ठेवलेला असा राजा हा दशरथ. आणि त्याची पत्नी असणारी जी आहे तिचं नाव कौशल्य आहे. हे नाव सुद्धा किती महत्वाचं आहे बघा. कौशल्य जर नसेल माणसाकडं तर मनुष्य काही करू शकत नाही. कुशलता ज्याला म्हणतात
म्हणजेच कौशल्य. आता ही कौशल्या ही त्या मनाची असणारी पत्नी म्हणजे बुद्धी आहे. ही कुशल बुद्धी आहे, म्हणजे जिला कळतं चांगलं काय वाईट काय, काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. अशी कुशल बुद्धी ज्या वेळेला दशरथ असणाऱ्या मनाला साथ देते त्यावेळेला तिथं सगळा आनंदी आनंद निर्माण होतो. आणि आनंद म्हणजेच असणारं रामाचं स्वरूप आहे. आनंदमय स्थिती हे रामाचं असणारं स्वरूप. आणि त्या रामाचा जन्म यांच्या पोटी होणार प्रसंग असा घडला मंडळी. दशरथ राजा आणि हे सर्व राज्य करत असताना अत्यंत दुःखी होता राजा दशरथ. का तर पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. मूल बाळ नव्हतं. कौशल्य माता या अतिशय दुःखी होत्या आणि सतत मनामध्ये एकच खंत होती की मला मूलबाळ का नाही. अशा खंतावस्थेमध्ये असताना वशिष्ठ मुनींनी राजा दशरथाला सांगितलं की राजा आपल्याला काहीतरी उपाय केला पाहिजे. मग काय उपाय करायचा असा विचार करत असताना एक दिवशी राजा दशरथ शिकारीला गेलेला असताना त्या राजा दशरथाच्या हातून चुकून 3 मनुष्यवधाचा दोष झाला. श्रावणबाळ, त्याची आई आणि वडील हे तीर्थयात्रेला जात असताना श्वापद समजून चुकून श्रावणबाळाचा वध राजा दशरथाच्या हातून झाला. आणि हे फार मोठं ब्रह्महत्येचं पाप घेऊन राजा ज्यावेळेला परत आला अयोध्येमध्ये त्यावेळेला वशिष्ठांनी त्याला अश्वमेध नावाचा यज्ञ करायला सांगितला हे दोष हरण्याकरता. आणि तो अश्वमेध यज्ञ केला. अयोध्येमध्ये 12 वर्षाचा दुष्काळ पडलेला होता. कारण राजा दशरथाकडून ब्रह्महत्येचं पाप घडलं. आणि जिथं ब्रह्महत्या होते, ज्या देशामध्ये गोहत्या होते, त्या ठिकाणी दुष्काळ, आवर्षण, अतिवृष्टी, भूकंप, सुनामी अशा प्रकारचे नैसर्गिक आपत्ती संकट येत असतात. म्हणून गोहत्या बंदी ही झाली पाहिजे. आपण सर्व हिंदू समाजाने मिळून त्याच्यावरती प्रयत्न केले पाहिजेत किंवा जी गोहत्या करण्यासाठी प्रयत्न करतात त्यांना सहाय्य केलं पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे. तेव्हा दशरथाने तो अश्वमेध केला आणि त्या अश्वमेध यज्ञानंतर यथाकाळ सर्व वृष्टी संपन्न अशा प्रकारची अवस्था निर्माण झाली. आणि पुढं मग पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याकरता म्हणून राजा दशरथाला वशिष्ठ ऋषींनी त्या ठिकाणी सुचवलं. आणि मग सुचवल्यावरून आता तो कोणाच्या हस्ते करायचा तर विभांडक ऋषी, त्यांचे पुत्र असणारे शृंगी ऋषी, त्यांच्या हातून तो यज्ञ केला पाहिजे. तो संपन्न होईल. त्या यज्ञाचं ज्ञान त्या ऋषींना आहे. त्यामुळं त्या यज्ञासाठी ऋषी शृंगींना त्या ठिकाणी प्रयत्न करून अतिशय वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना प्रयत्न करून तिथं आणलं आणि त्यांच्या हस्ते तो यज्ञ संपन्न केला. आणि त्या यज्ञामध्ये भगवान अग्निनारायण प्रसन्न झाले आणि अग्निनारायणाने दशरथाला त्या ठिकाणी प्रसाद अशा स्वरूपानं तो काही पायस असणारा जो भाग आहे यज्ञातला तो प्रसाद रूपाने दिला. आणि 3 राण्यांना त्या ठिकाणी दे अशी आज्ञा केली. प्रसवतील त्या 3 राणी श्री विष्णूचे अंश मानवी. धन्य दशरथा तुला लाभला देवपित्याचा मान. अशा प्रकारे अग्नीने आशीर्वाद दिला आणि अग्नी अदृश्य झाले. त्या 3 प्रसादांचा असणारा एक प्रसाद कैकेयीचा तो घारीने उचलून नेला. ती हनुमान जयंतीची कथा आपण नंतर त्याचा विचार करू. इकडे दोघींच्या प्रसादातला थोडा थोडा भाग कैकेयीला देऊन त्यांनी तो प्रसाद सर्वांनी सेवन केला. आणि यथावकाश या 3घींच्या ठिकाणी गर्भधारणा प्राप्त झालेली आहे. कौशल्याला अतिशय आनंद झाला. आजपर्यंत उदास असणारी कौशल्या आता मात्र टवटवीत आनंदमय दिसू लागली. आणि मग करता करता 7 महिने पूर्ण झाल्यानंतर वशिष्ठ ऋषींनी राजा दशरथाला सांगितलं की राजा आता धर्मशास्त्राच्या नियमाप्रमाणे तुला आपल्या पत्नींचे असणारे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला पाहिजे. त्यांची डोहाळे विचारली पाहिजेत, त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या पाहिजेत, असा शास्त्राचा नियम आहे. कुलगुरु वशिष्ठ सांगे नृपवरा. कुलगुरु वशिष्ठ सांगे नृपवरा. आसती गरोधरा तुझ्या कांता. आसती गरोधरा तुझ्या कांता. धर्मशास्त्र ऐसे डोहाळे पुसावे. धर्मशास्त्र ऐसे डोहाळे पुसावे.
अंगी नृपवरा असती गुरुधरा तुझ्या कांता धर्मशास्त्र ऐसे डोहाळे पुसावे त्यांचे पुरवावे मनोरथ. अशा प्रकारे आज्ञा झाल्यानंतर राजा दशरथ मोठ्या आनंदानं पहिल्यांदा कौशल्याच्या महालामध्ये गेला आणि कौशल्याकडे ज्यावेळेला बघितलं त्या ठिकाणी कौशल्याच्या महालाच्या अगोदर राजा खरं म्हणलं तर कैकेयीच्या महालामध्ये गेलेला होता. कारण का प्रसाद देत असताना राजा दशरथाने अगोदर कौशल्याला प्रसाद दिलेला होता म्हणून कैकेयीला राग आला होता. यावेळेला तसं होऊ नये म्हणून तिचं समाधान करण्याकरता अगोदर तिथे गेला. पण मनाची कायमची दुष्ट स्वभावाची असणारी कैकेयी होती. राजा आल्यानंतर राजाचं स्वागतही केलं नाही. उलट पलंगावरती बसलेली असताना ती झोपली आणि एका अर्थानं राजाचा अनादर केला. म्हणून आपल्या घरी आपल्यापेक्षा वयस्कर कोण जर मनुष्य आलेले असतील, व्यक्ती आलेली असतील, आपले अतिथी आले असतील, श्रेष्ठ माणसं आले असतील तर त्यांच्या समोर आपण झोपू नये असा नियम आहे. झोपलेला असतो तर उठून बसावं आणि बसलेला असतो तर त्यांच्या समोर झोपू नये असा त्याचा नियम आहे. पण कैकेयीने तो पाळला नाही, अपमान केला. तो अपमान विसरून देखील राजानं कैकेयीला डोहाळे विचारले असताना विपरीत आणि दुःखदायक अशा प्रकारचे डोहाळे तिनं सांगितले. राजाला अत्यंत दुःख झालं. राजा तिथून उठून सुमित्रेकडे गेला. सुमित्रेनं मात्र मोठ्या आनंदानं त्या ठिकाणी सत्कार, पूजा, आदरातिथ्य राजाचं करून हसत मुखाने राजाच्या समोर उभे राहिलेले आहे. कैकेयीचं सगळं दुःख राजा विसरला आणि सुमित्रेला ज्यावेळेला डोहाळे विचारले त्यावेळेला तिने सांगितलं की वडिलांची सेवा करावी, थोरांची सेवा माझ्या हातून घडावी असं मला वाटतंय. म्हणजे ती गर्भाची इच्छा आईच्या मुखातून बोलत असते. राजाला आनंद झाला की हिच्या पोटी जन्माला येणारा मुलगा हा सात्विक जन्माला येणार आहे. आणि म्हणून राजा ज्यावेळेला कौशल्याकडे गेला त्यावेळेला मात्र ती देहभानावरती अशा प्रकारची नव्हतीच. कोण आलेला आहे, आपल्याला काय विचारतोय, राजा दशरथ कोण, आपण कोण, ह्या सगळ्याचं भान विसरून कौशल्या माता ही रामरूप अशा प्रकारची समाधी अवस्थेमध्ये झालेली होती. नामदेवांनी वर्णन केलंय की सदा समाधीस्थ रामरूप झाली कौशल्या माऊली नामा म्हणे. आणि मग राजाने ज्यावेळेला डोहाळे विचारले त्यावेळेला कौशल्या काहीच उत्तर देना. राजा घाबरला. म्हणे हिला काय झालं, काय झडपलं, काय भूत लागलं, काय कशामुळे ही अशी विपरीत वागायला लागलेली आहे, काय बोलत नाही, एकटक बघत बसलेली आहे नुसती. आणि मग राजाने तिला आपल्या लग्नातली आठवण करून दिली की म्हणजे तिला काय आठवत येते का बघावं. दशरथ हा राजाला म्हणतो, राजा कौशल्ये, रावणाने जे आपल्या लग्नामध्ये विघ्न केलं होतं ते तुला आठवतंय का असं म्हटल्यानंतर रावणाचं नाव ऐकलं. कौशल्या एकदम भडकली. आणि रे धनुष्य मारेन रावणा लंका विभीषणा देईन मी अशा प्रकारचं बोलत असताना राजा घाबरला. खरोखरच म्हणे काहीतरी हिला बिघाड झालेला आहे. वशिष्ठ ऋषींना बोलवलं. वशिष्ठ ऋषी ज्यावेळेला आले कौशल्याकडे बघितलं आणि वशिष्ठही देहभान हरपून गेले. राजा म्हटलं हे बरं झालं, कौशल्याचं भूत उतरायला म्हणून मांत्रिक म्हणून वशिष्ठांना बोलवलं पण त्यांना सुद्धा त्या महाभूतानं झडपलं. आता माझं कोण रक्षण करणार. राजा अत्यंत घाबरला. तेवढ्यात वशिष्ठ ऋषी सावध झाले आणि वशिष्ठांनी सांगितलं, राजा अरे फार सुखाचे दिवस, फार आनंदाचा दिवस आलेला आहे तुझ्याकरता. कारण का तर आज त्या ठिकाणी त्रैलोक्याचा स्वामी असणारा, त्रैलोक्याधीश असणारा भगवान श्रीराम हा तुझ्या पोटी अवतरला. विष्णू भगवान रामरूपाने येणार आहेत आणि 4 मुलं तुझ्या या अंगणामध्ये, तुझ्या राजवाड्यामध्ये मोठ्या आनंदानं बागडणार आहेत. असा आनंद सगळं सांगितल्यानंतर सगळ्या अयोध्येमध्ये ती आनंद वार्ता पसरली आणि सगळ्या अयोध्येच्या लोकांनी नगर शृंगारलं. त्या ठिकाणी गुढ्या उभा केल्या, तोरणं बांधलेली आहेत, मोठमोठे असे संगीत वाद्य वाजायला लागलेले आहेत, नृत्य, गायन, भजन, कीर्तन हा सगळा सोहळा सुरू झाला. आणि यथावकाश 9 महिने 9 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आजचा जो दिवस आहे तो दिवस उगवला. नामदेव महाराज वर्णन करतात की तो काळ कोणता होता, दिवस कोणता होता. नामदेवांनी वर्णन केलेलं आहे. उत्तम हा चैत्र मास, उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस, ऋतू वसंताचा दिवस, शुक्ल पक्ष ही नवमी,
शुक्ल पक्ष ही नवमी. नामदेव महाराज म्हणतात, उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस, शुक्ल पक्ष ही नवमी, उभे सुरवर ते व्योमी, आनंदित दाही दिशा, नरनारी शेषा, आनंद नरनारी शेषा, अशा प्रकारची अवस्था झाली. माध्यानाशी दिनकर पळभरी होय स्थिर. सूर्यनारायण बरोबर माध्यानीला आलेले आहेत, पण सूर्यनारायणाची गती सुद्धा कुंठित झाली. माध्यानाला आल्यानंतर थोडा वेळ सूर्यनारायण अयोध्येच्या त्या आकाशाच्या प्रांगणामध्ये स्थिर झालेले आहेत की आता माझ्या वंशातला माझा कुलदीपक भगवान विष्णू रामरूपाने अवताराला येणार आहे आणि त्याचा जन्म बघावा, म्हणून सूर्याने सुद्धा आपली गती थांबवली. सगळा निसर्ग त्या ठिकाणी स्थिर झालेला आहे, काळ देखील थांबला भगवान श्रीरामाला बघण्याकरता. आणि अशा अवस्थेमध्ये कौशल्या माता समाधीस्थ अवस्थेमध्ये होती. नाही कौशल्यशी भान, गर्भी आले नारायण, अशी अवस्था झाली. आणि मग नामदेव महाराज वर्णन करतात की भगवान श्रीराम कसे प्रगट झाले त्या ठिकाणी. नामदेव महाराजांनी वर्णन केलेलं आहे. आयोनी संभव प्रगटला हा राघव, प्रगटला हा राघव, प्रगटला हा राघव. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. बरोबर त्या ठिकाणी माध्यान्ह काळाला सूर्य असताना अभिजित मुहूर्त लक्षून सर्व योग्य अशा प्रकारचे ग्रहमान, योग्य अनुकूल अशी सगळी दशा ही बघून भगवान श्रीराम कौशल्य मातेसमोर अयोनी संभव अशा प्रकारची 8 वर्षाची मूर्ती प्रगट झालेली आहे. कौशल्य मातेचे डोळे दिपलेले आहेत त्या बालसूर्यासारखे तेज बघून. आणि मग कौशल्य मातेने विनंती केली की प्रभू, तुम्ही या रूपानं माझ्यासमोर प्रगट झालात, पण माझे पुत्र म्हणून जगामध्ये जर मला त्या ठिकाणी तुमची आई म्हणून जर त्या ठिकाणी नावलौकिक मिळवायचं असेल तर तुम्ही इतक्या मोठ्या स्वरूपात जन्माला येऊन कसं चालेल? तुम्ही लहान माझं बालक या रूपानं या आणि मग मला तुमचे लाड करता येतील, पोट कौतुक करता येईल. ही विनंती ऐकली. भगवान श्रीराम बालरूपामध्ये प्रगट झालेले आहेत. राजा दशरथाला बातमी दासींच्याकडून गेली की राजा, तुम्हाला मुलगा झालेला आहे, पुत्ररत्न झालेला आहे, कौशल्यादेवी प्रसूत झालेले आहेत. राजा मोठ्या आनंदानं त्या ठिकाणी सर्व लोकांना मिठाई वाटली, ब्राह्मणांना दान दक्षिणा दिली आणि पुत्रमुख बघण्याकरता राजवाड्यामध्ये आलेले आहेत. इकडे पुत्रमुखाचा सोहळा होतोय न होतोय तोपर्यंत दुसरी दासी आली. महाराज, सुमित्रा देवी प्रस्तुत झालेले आहेत, मुलगा झालेला आहे. राजाच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिकडेही त्या ठिकाणी तसाच सोहळा केला. तोपर्यंत तिसरी दासी आली. महाराज, कैकेयी देवी प्रस्तुत झालेले आहेत, 2 पुत्र झालेले आहेत. काय राजाच्या आनंदाला विचारता काय पारावार राहिला नाही. राजाला वाटलं त्रैलोक्यात माझ्यासारखा धन्य कोण नाही. एकाच दिवशी एकाच थोड्या अंतरानं 4 पुत्रांचा जन्म माझ्या ठिकाणी झाला, माझ्यासारखा धन्य मीच, असा राजाला आनंद वाटला. फार मोठा सोहळा अयोध्येमध्ये भगवान श्रीरामाच्या जन्माप्रत्यर्थ केला आणि 12 दिवसानंतर ह्या चौघांचा त्या ठिकाणी नामकरण विधी वशिष्ठ ऋषींच्या अनुज्ञेनं राजा दशरथाने केला. वशिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे कौशल्याच्या पुत्राचं नाव श्रीराम असं ठेवलं, सुमित्रेच्या पुत्राचं नाव लक्ष्मण असं त्या ठिकाणी ठेवलं आणि कैकेयीचे जे 2 पुत्र आहेत त्यांचं नाव भरत आणि शत्रुघ्न असे नामकरण वशिष्ठांनी सर्व पत्रिका वगैरे बघून यथास्थित अशा प्रकारचं नामकरण केलेलं आहे. असा हा श्रीराम जन्माचा सोहळा चैत्र शुद्ध नवमी या दिवशी अयोध्येमध्ये संपन्न झाला. मंडळी, आपण हा सोहळा का करायचा तर त्याचं कारण असं आहे की तो जो राम आहे तो अयोध्येमध्ये त्या काळात त्रेतायुगामध्ये जन्माला आला, अवताराला आला, अयोध्या सुखी केली, देवांचं बंधन तोडलं, देवलोक सुखी केले. आजही प्रभू रामाची अत्यंत गरज आहे. पण आज राम कुठे जन्माला यायला पाहिजे? आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये श्रीरामांचं प्रगटीकरण झालं पाहिजे. आपल्या मनातले असणारे रावणाधिक जे षडविकार आहेत त्यांचा नाश करण्याकरता आनंदधाम असणारा, सुखमूर्ती असणारा, आनंदकंद असणारा प्रभू श्रीराम आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये प्रगट व्हावा, अवताराला यावा. त्याकरता आपणही त्या ठिकाणी श्रीरामाच्या चरणी प्रार्थना केली पाहिजे की प्रभू, आजही तुमची अत्यंत गरज आहे.
आणि आजही तुम्ही अवताराला या अशी प्रार्थना करण्याकरता हा श्रीराम जन्माचा सोहळा मंडळी आपण साजरा अवश्य करतो आणि केला पाहिजे. तेव्हा आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये प्रभू श्रीरामाने प्रगट व्हावं आणि आनंद जो काही आहे तो सर्वांना दिला तो आपल्या सर्वांना द्यावा अशी प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या भागाची समाप्ती मंडळी करूया. आपण चॅनलवरती ऐकत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा आणि सर्वांच्यापर्यंत या चॅनलची जरूर माहिती द्या मंडळी. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.